विधान भवनासह मुंबईमधील 5 ठिकाणी बॉम्ब आणि मिसाईलनं उडवून देण्याची धमकी दिली गेली आहे। सकाळी 6:57 धमकीचा ईमेल आला। शेअर बाजार, मेट्रो, हायकोर्ट आणि बँका उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंनी दिली आहे। त्यामुळे विधान भवनात प्रवेश करणाऱ्यांना गेटवर काही काळ रोखण्यात सुद्धा आलेलं होतं। दरम्यान सुरक्षा यंत्रणांकडून विधान भवनाची कसून तपासणी केली गेली। संबंधित धमकी खोटी असल्याचं समोर आलेलं असून विधान भवनांसह संपूर्ण परिसर सुरक्षित आहे। त्यानंतर विधानसभेचं कामकाज नियमितपणे सुरूही झालेलं आहे। त्यामध्ये स्टॉक एक्सचेंज आहे, मेट्रो आहे, हायकोर्ट आहे आणि बँक आहे। असे 4 महत्त्वाचे ठिकाणी देखील विधान भवनाबरोबरच या 4 महत्त्वाच्या ठिकाणाचा देखील त्यामध्ये समावेश आहे आणि त्यामध्ये टायमिंग सुद्धा दिलेला आहे आणि म्हणून त्या अनुषंगाने जास्त आवश्यक ती खबरदारी राज्य सरकारच्या वतीने आणि जी आवश्यक ती तपासणी आणि चौकशी आणि बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल स्क्वॉडच्या माध्यमातून, डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून आवश्यक ती कारवाई सुरू आहे, तपासणी सुरू आहे। निश्चित स्वरूपामध्ये यापुढील जी काही घटनाक्रम होईल त्या अनुषंगाने आपल्याला योग्य वेळी सांगण्यात येईल। नाही, वेगवेगळ्या पद्धतीनं धमकी देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी असतो, परंतु सर्व सुरक्षितता त्या ठिकाणी शासनाच्या वतीनं, प्रशासनाच्या वतीनं बाळगण्यात आलेल्या आहे। योगायोगानं आता दुसऱ्या आखाती देशांमध्ये युद्ध सुरू असल्यामुळे तशा पद्धतीची भाषा त्या ठिकाणी वापरण्यात आली असेल, परंतु आज तपासणी अंती हे लक्षात आलेलं आहे की हा मेल त्या ठिकाणी खरा नसून खोटा आहे आणि तपासणी जवळजवळ त्या ठिकाणी आटोपलेली आहे। माझं पुन्हा एकदा नागरिकांना आव्हान आहे की कुठली भीती त्या ठिकाणी बाळगू नये। कर्मचाऱ्यांनी देखील आपण रुटीन काम या ठिकाणी सुरू केलेलं आहे। अजून ईमेलचा सोर्स कुठून होता, ईमेल कोणी पाठवला होता ह्याचा तपास सध्या चालू आहे आणि आपल्याला माहिती आहे की अनेक वेळेला असे हॉक्स ईमेल्स धमक्यांचे येत असतात। प्राथमिकदृष्ट्या अशाच पद्धतीचा हा ईमेल असावा असा अंदाज आहे। तथापि विधिमंडळाच्या सुरक्षेच्या दृष्टीने बॉम्ब स्क्वॉडने इथे येऊन पाहणी केलेली आहे, तपासणी केलेली आहे आणि विधिमंडळ पूर्णपणे सुरक्षित आहे। इथे कुठल्याही पद्धतीचा धोका नाही आणि ईमेल आपल्या सर्वांना माहिती आहे की अशा पद्धतीचे ईमेल हे वारंवार पाठवून करायची डायव्हर्जनचा प्रयत्न असतो, परंतु अशी हॉक्स ईमेल्स अनेक वेळा आपण येताना पाहिलेले आहेत। तशाच पद्धतीचा ईमेल असावा असा अंदाज आहे। जे आज सुरू आहे त्यावर 4 ठिकाणं जे काही टार्गेट करायचं ठरवलं आहे, तर मला वाटतं या ईमेल आल्यानंतर आमचं इंटेलिजन्स खूप स्ट्रॉंग आहे आणि ते काही आजकाल आम्ही कागदावर स्ट्रॉंग आहे, आता इंटेलिजन्स भारताचं फार मजबूत होतं, पण अलीकडे पंतप्रधान ज्यावेळेस इस्रायलला जाऊन येतात आणि 2 दिवसानंतर वार सुरू होतो, त्यामुळं कधी भीती वाटते की आमचं इंटेलिजन्स काही फेल्युअर आहे का, काही त्याच्यामध्ये तो आता कमकुवत झाला का, त्याच्याकडे सरकारचं गांभीर्याने लक्ष नाही का, अशा अनेक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतात। पण कुठलीही अशा प्रकारची मेलची धमकी येतो मिसाईल किंवा बॉम्बनी उडवण्याची, तर फार सिरियसली या विषयाकडे सरकारनं बघितलं पाहिजे।